मुंबईकरांनो, तुम्ही पाहता थेट वार्ता। ही निवडणूक फक्त महापालिकेची नाही, ही निवडणूक आहे सत्तेच्या अहंकाराची, भावनिक राजकारणाची आणि दलित बहुजन मध्यमवर्गीय जनतेच्या संयमाची परीक्षा घेणारी। एका बाजूला महायुती, पण आतून खदखदणाऱ्या कुरबुरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक नेते यांच्यातला अदृश्य संघर्ष, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू एकत्र, भावनिक मराठी मुद्दा, मुंबई आपलीच असा सूर, आणि मधल्या रेषेत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम, दलित, झोपडपट्टी, नोकरदार, तरुण मतदार। तर प्रश्न एकच, मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल नेमका काय सांगतो? मित्रांनो, आज महायुतीकडे सत्ता आहे, राज्य, केंद्र, निधी, यंत्रणा सगळं आहे, पण प्रश्न असा आहे की एकमेकांवर विश्वास आहे का? शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजपा, भाजपामध्येच इच्छुक उमेदवारांची गर्दी, वाढ वाटोपामधून अंतर्गत बंडखोरी, मुख्यमंत्री आमचा, उपमुख्यमंत्री आमचा, हा खेळ मुंबई महापालिकेत। स्थानिक नगरसेवक, झोपडपट्टी कनेक्शन, प्रभाग ओळख, हे सगळं महत्वाचं असतं आणि इथेच महायुती कमकुवत ठरू शकते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणामुळे मुंबईत मोठा भावनिक भूकंप होऊ शकतो। मराठी अस्मिता, मुंबई कोणाची, बाहेरच्यांविरुद्ध स्थानिक मुद्दा। पण वास्तव असं आहे की भावनिक मुद्द्यांवर निवडणूक जिंकता येत नाही, त्यासाठी संघटन, उमेदवार आणि सामाजिक समीकरणं लागतात। मराठी मतं विभागलेली आहेत। तरुण मतदार आज प्रश्न विचारतोय, नोकरी, घर, महागाई, ट्रॅफिक, भ्रष्टाचार। ठाकरे बंधूंची युती महायुतीसाठी धोका आहे, पण सत्ता मिळवण्यासाठी पुरेशी आहे का, हा मोठा प्रश्न आहे। इथेच खेळ बदलू शकतो। दलित मतदार, मुस्लिम समाज, उत्तर भारतीय कामगार, झोपडपट्टीतील जनता, सुशिक्षित असंतुष्ट मध्यम वर्ग। जर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची समजूतदार युती झाली तर मतांचे विभाजन टळेल। स्थानिक उमेदवार दिले तर अनेक प्रभागात थेट विजय किंवा किंग मेकर भूमिका संभावते। वंचितकडे मुद्देसूद भाषा, जातीय अत्याचार, संविधान, आरक्षण, तरुण दलित बहुजन नेतृत्व, तर काँग्रेसकडे पारंपरिक मतदार, अल्पसंख्याकांचा आधार। ही युती दुर्लक्षित केली तर निकाल चुकू शकतो। आजचा मुंबईकर फक्त भाषणावर मतदान करत नाही, फक्त पोस्टरवर विश्वास ठेवत नाही, तो विचारतो, माझ्या वार्डात पाणी आहे का, रस्ता आहे का, भ्रष्टाचार कमी झाला आहे का, नगरसेवक भेटतो का। लोकांमध्ये सत्ताधाऱ्याविरोधात नाराजी, पण पर्यायाबाबत संभ्रम। कोण जिंकेल यापेक्षा कोण चालवेल याची चिंता। आजच्या परिस्थितीत महायुती हा सर्वात मोठा पक्ष, पण स्पष्ट बहुमत कठीण। ठाकरे बंधू मतांची मोठी हिस्सेदारी, पण सत्ता मिळेलच असे नाही। काँग्रेस प्लस वंचित, किंग मेकर, काही प्रमाणात निर्णायक विजय। त्रिशंकू महापालिका ही सर्वात जास्त शक्यता। सत्तेसाठी सौदेबाजी, जनतेचा कौल नक्की कुणाच्या विरोधात आहे। मुंबईकरांनो, ही निवडणूक फक्त पक्षांची नाही, ही निवडणूक आहे तुमच्या शहराच्या विकासाची। तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा।